हाय गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर आता आम्ही जस्ट उठलोय आणि फ्रेश वगैरे झालोय. तर आता आम्ही चाललोय जिमला. संकेत नारळ पाणी पितोय. आता पण पेन जिम वरून आल्यानंतर सुद्धा पिईल. जिमला जाण्यासाठी उतरलो आम्ही खाली, बट संकेतने रजिस्टरच नाही केलं. आय मीन बुक नाही केलंय. तर आता आम्हाला घेणार का नाही माहित नाही, है ना? कसं वाटतंय? पैसे भरले म्हणजे पैसे नाही, आम्हाला फ्री आहे ते. आमच्या सोसायटीचे आज गर्दी बिकॉज सॅटर्डे आणि थोडं आम्ही उशिरा पण चाललो, त्याच्यामुळे असं काही प्रॉब्लेम होण्यासारखा नाही. पण मी ते बघतोय, मला भेटत पण नाही. जाम ऊन आहे. आम्ही 11 वाजता उतरलो खाली, बट खूप ऊन आहे. चला बघू, तिकडे जाऊनच बघू डायरेक्ट. कारण जमदाच नाही जरी जिम झालं ना तरी आमच्या इथे स्टीम आहे. ठीक आहे, ती पण फ्री आहे. चुप, तर स्टीम पण घेऊ शकतो. मी नाही करणार आहे स्टीम बिम काय. एकदम फास्ट पडते, 4च्या स्पीडवरती फुल फास्ट. लवकर बारीक असतील का शनी? कसली एवढं 4च्या स्पीडमध्ये एवढी फास्ट पळालीस तर मग लगेच एका दिवसात शिल्पा शेट्टी असेल. हां हो ना, सगळं तुला तूच शिकवलंयस ना, मला सगळं तूच शिकवते ना बाबू. हां, आता अचानक फास्ट नको करू, पडशील. आमच्या जिमच्या बाजूला स्विमिंग पूल आहे. आजूपर्यंत मी कधी गेलो नाही. एवढा मोठा स्विमिंग पूल आहे इथे. बॅक साईडला प्रायव्हेट फॉरेस्ट आहे. तू स्विमिंगला पण जायला पाहिजे आपल्याला. मला पण नाही, मी पण बुडतो ना सोबत. टायटॅनिक काय बोलतो, स्विमिंग हिला पण येत नाही, स्विमिंग मला पण येत नाही. सो दोघं जर बोललो तर टायटॅनिक मला सीन करते ना, तेवढा कॉन्टेंट भेटेल ना. मग तशी पण हिरोईन लास्टला जिवंतच राहते, हिरोच मरतोय. वॉट टॉपिक आहे ना. मला पण वाटलं थोडंसं चालू या, त्याच्यानंतर वर्कआउट करते. आवाज जाते का तुम्हाला? मला माहीत नाही, माईक नाही लावलाय त्याच्यामुळे. ते गाणे पण वाजतात ते जोरात. काय बोलतो? सांगत होतं पण फुल नाही. 45 येडा बनणार आहे. तर दे. किती मारतोस युजली? किती मारतोस ते तर सांग. 15. Well done. वेट किती ठेवलंयस आता? तो 55 ना? 45 आहे. ओके, 65 कर. 15च मार. हां हां, मारतोय रे. मारू शकतोस तू. गेले 15 काय नाही, तू कर. काय नाही मिळणार, सारखं काय नाही मिळू शकत. अबे चल साले. झोप लवकर. चल ना. 15 ना. हां, गुड गुड. आता बॉडी बनेल. 3 सेट पण झाले. गुड गुड. 45-50. काय ऐकत नसते बाबा. आज शिल्पा शेट्टी बनूनच निघणारे वाटतं. अजून फास्ट चालवत पुढे जा. CST पर्यंत जायचंय. मतलब कुछ भी. हो काय कडक लाईट येते यार. हा, लाईट मस्त आहे ना. सुपर से भी ऊपरवाला वर्कआउट झाला आता आमचा. पण आता प्रतूला लागली भूक, कारण सकाळी आम्ही काही खाल्लं नव्हतं. सो बिचारी उठली आणि मी म्हटलं तर तशीच निघाली जिमला. तर आमच्याच काय बोलतो सोसायटीमध्ये, कॉम्प्लेक्समध्ये रेस्टॉरंट आहे, कॅफे आहे.
तर त्या कॅफेमध्ये जाऊन काहीतरी खाऊ. कुठे गेली? मी खूप आधी आलो होतो या कॅफेमध्ये. थोडीशी सिटिंग्स अरेंजमेंट चेंज केली आहे. खूप सुपर आहे. म्हणजे बाहेर जाण्याची गरज नाही. पण आम्ही इथे येत नाही. हा कधी गरज नाही पडली बेसिकली, बट आज खूपच जास्त भूक लागली. म्हटलं ट्राय करू इथलं फूड कसं आहे. आणि रिजनेबल तर नाही आहे बिलकुल, बट खूप जास्त कॉस्ट. वन टाईम एक्सपिरियन्ससाठी काही हरकत नाही. मी तुम्हाला एक व्हिडिओ म्हणजे आता भूक लागली तर हां, चला तर हिला भूक लागली असेल तर आपण कॉम्प्रोमाइज नाही करू शकत. हां, तेरे लिए कुछ भी. मित्रांनो, आम्ही लोक आहे ना चीज चिली टोस्ट मागवलं होतं आणि चीज चिली टोस्ट दाखवतो मला. चीज चिली आणि हे टोस्ट. हे चीज टाकलंय त्यांनी, ह्याचे जे चिली टाकलंय आणि ब्रेडला टोस्ट केलंय. चीज चिली टोस्ट. एकदम शब्दशः नशीब बनवलंय. पावभाजी नाही मागवली, नाही तर पाव दिली असते आणि कुठली तरी भाजी दिली असते. खरंच. पावभाजी. चला आता जे आले ते खाऊ, काय करणार. हे बघ, चीज चिली टोस्ट. ॲक्च्युली ना आम्ही जे ऑर्डर दिली ना चीज चिली टोस्ट, चीज चिली बटरला टोस्ट केलं आहे. तू बोलला होता की तुझ्या ते मॉर्निंगला चीज टाकून हा आपला चलेगा. मला वाटलं तो त्याची रेसिपी सांगतोय, हे टाकणार आहे ते टाकणार आहे. मी बोललो तुम्ही तुमच्या हिशोबाने बनवून आणा. फर्स्ट टाइम खाता आम्ही असं खाल्लंय, म्हणजे आम्ही सँडविच खाल्लेत असं मस्त, मध्ये व्हेजीज असतात. चीज आपण चीज चिली टोस्ट सँडविच नाही बोललो का? पण ठीक आहे, आता जे आहे ते खाऊया. तू सांगत होता असं बनेल तसं बनेल, मला वाटलं आपण सँडविच खातो नॉर्मली तसं असेल. काय आहे पण ठीक आहे. तू समझा? हाँ. नहीं, तू समझा नहीं. राईस ठेवलाय. अच्छा. सगळं काम मी करतो. मी कॅमेरा पॉज करते, मला सगळं बोलते हे कर, कॅमेरा बोलते आता मी हे केलंय, आता मी ते केलंय, आता मी चपाती बनवणार आहे आणि आता मी राईस टाकायला आहे आणि आता मला कोथिंबीर निवडायला सांगितलं थोड्या वेळ. आता मी कोथिंबीर निवडलं तर मी कोथिंबीर टाकते. आता तूच कर, ठीक आहे? मी इथून बघते तुला. तू कर, ठीक आहे? कैसा लगा मेरा मजाक? जॉब तूच कर आता. नाही, अरे पण कोथिंबीर चांगली नाहीये. थोडी तरी जेवढी चांगली देवी तू कुठे टाकणार आहेस कोथिंबीर? मी कशात टाकणार आहेस? हा, डाळीमध्ये टाकणार आहेस ना कोथिंबीर? मग नको डाळीत कोथिंबीर. तू काढ ना. अबे साले. टाक डोळे. डाळीत कोथिंबीर टाकणार आहेस? डाळीत कोथिंबीर नको मला. माझं काम झालं. दुसरं दाखव. कर लवकर. कर लवकर, टाइमपास कमी कर. म्हणजे डोळे छोटे दिसतात ना एकदम. चायनीज येतात माझे डोळे. चायनीज मालच म्हणजे चायना माल. डिफॉल्ट आहे. चायना माल सगळेजण घेतात बाहेर, तुला माहिती. इफेक्टिव्ह आहे. डिफॉल्ट आहे, डिफॉल्ट. पण तुला माहिती आहे ना मार्केटमध्ये चायना मालची डिमांड जास्त आहे. हो, माहिती आहे. ठीक आहे, मी पूर्ण हे करायचं की अर्धच करायचं? सगळं एक काम दिलं तर ते पण मी तुला बोलतो हे कामच नाहीये ऍक्च्युली, कारण मला नको कोथिंबीर. मी जर का काय बोलून दे ना, बोलायच्या आधी शब्द उचलतेस काय? मी जर का इंटिरियर डिझायनर झालो ना, तर मी सगळ्या गृहिणींसाठी किचन मध्ये अशी सोय करून देईल काहीतरी, की किती पण काम करा, काय करा, गरम होणारच नाही. काहीतरी करेल असं. तर मी त्या फील्ड मध्ये नाही तर मग कशा डोकं लावू? पण मी त्या फील्ड मध्ये असतो तर मी नक्की डोकं लावलं असतं, जेणेकरून माझा प्रोडक्ट विकला गेला असता. पण आहे की नाही विचार कर ना, युनिक थॉट, की असं कुठला तरी प्रोडक्ट मी काढला ज्याने किचन मध्ये लावा, किचन मध्ये गरमीच नाही होणार असं.
पण असं आहे आता लोकांनी काढलंय ना. ते फॅनमॅन नाही जसं बघू लोक बोलायला पाहिजे ओला ओ मा तुरुलो ए काय पटापट काम कर पटापट. ए पटापट ना पटापट माझ्याने ना मी परफेक्ट करणारा माणूस पटापट हवा असेल तर हॉटेलमध्ये जायचं परफेक्ट हवा असेल तर मला सांग नको खाऊ ते मग जेवणार नाही तू जर तू जेवत नाहीस मला किती टेन्शन लागून राहतं मग शिर झालीस एकदम चवडीची शेंग थंड पाणी तू किती तळमळ करतोयस ना हे करताना. अरे बाबा करतो रे माझं जेवण होतं तुझं तेच. पण तुला डाएट टाकायचंय ना सगळ्यात शेवटी मग कशाला टेन्शन मला घेतलं भाजीत पण टाकायचं. शी भाजीत नको टाकूस भाजीत मला नाही आवडत ठीक आहे ते नाही करायचं ना तुला दुसरं काम देतो. अरे करतोय आता एक काम घेतलेलं मी सोडत नाही हे झाल्याशिवाय मी हलणार नाही भेंडीची भाजी बनवतेस ना काय काय लागतं भेंडीची भाजी का? मी जे सांगितले ते बोल ना अरे परत घेतो थांब ना ठीक आहे पाणी भरून दे ना थोडंसं पाणी भरून. आता भरलंच ना ज्यावेळेस मी नसतो त्यावेळेस कसं करतो ग हा मी तुला आन्सरेबल नाही दिली कर. मग क्वेश्चनेबल आहेस बापरे खूप काम झालं बघितलं टाइमपास बघायचा. हे बघ वरती आलं दूध दूध तो राईस आहे ते पण तुला पाहिजे आहे. राईस लावला मीच ना तर कॅमेरा ठेवून दे तर आता मी राईस लावलाय ते माहिती आहे सगळ्यांना कोणी लावलं. खवळलं रे ते मिरच्या कापायचे का बोल झाले ते पण. मुलींची बोट म्हणजे काय सांग फिंगर लेडी. फिंगर लेडी लेडी फिंगर. असा कपाळावरती छापा मारायला गेलो का थांब ग लोकांना कपाळाला घाम येतो इकडे ते तुला इकडे ना इकडे घाम कसं येतं हा तुझी वायरिंग चेक करून घ्या आपण इथे कोणाला घाम येतो मला इथे येतो इथे येतच नाही कोणाला घाम तुला फक्त इथे घाम येतो काय केलं काय केलं. अरे म्हणजे गरम माझं काम बाकी आहे मला डिस्टर्ब नको करू आमचा आता अचानक प्लॅन ठरलाय मूवीचा. आम्ही चाललो आहे ती कोणत्या म्हणजे मंजुळा तुंबाडची मंजुळा बघायला. पण आम्ही नेहमी जातो मूवी बघायला आम्हाला नेहमीच लेट होतो लेट तसंच नाही आज झालं. पण मूवीला 15 मिनिटं आहेत आणि आम्हाला मूवी थिएटरला पोहोचायला अर्धा तास दाखवतो काय नाही 15 मिनिटं लेटच चालू होतं नाही movie. यार मग मला ना हा. मूवी बघायचं मनच नाही करत मूवी स्टार्टिंग जाम पासून नखरे बघायचं तर त्याच्यामध्ये मजा आहे नाही तर काय अर्थ नाही तर मग जाऊच नका जे लोक ऑफिसला लेट जातात मला चालतं कॉलेजला ट्युशनला क्लासेसला लेट जातात मला चालतं बट एखादा जर मूवीला लेट जातो ना तर तो चोकडी आहे माझ्यासाठी चोकडी झालं बात तो सही है चल मूवी नो कॉम्प्रोमाइज ऑन टाइम बसायलाच पाहिजे 10 मिनिटं ऑन पहिला टाइमच आहे बसायचं आपण. चल चल बघू आता. मूवी बघून झालाय आम्ही निघालोय. एक नंबर मूवी होता. काय खरंच बोलतो खरंच गाईस खूप भारी मूवी आहे खूप खतरनाक मूवी आहे फनी आणि खूप एंटरटेनिंग मूवी आहे. म्हणजे फर्स्ट हाफ आम्ही खूप हसलो आम्हाला वाटलं थोडा कॉमेडी मध्येच असेल मूवी
पण सेकंड हाफ मध्ये जे त्यांनी emotional इमोशनल touch दिलाय. टाकली आहे ना, खूप मस्त मूवी आहे. मस्ट वॉच मूवी आहे मराठी. तुंबाडची आणि अंजुळा बोललो होतो. तुंबाडची मंजुळा खूप सही मूवी आहे. फॅमिली सोबत जा, सगळेजण एन्जॉय करा. एकदा तरी बघितलाच पाहिजे तो मूवी. खूप Yes. भारी आहे, खूप भारी आहे. आणि बघा आणि कमेंट करून सांगा आम्हाला कसा वाटला तुम्हाला तो मूवी. नाही, नक्कीच आवडेल सर्वांना, कारण खूप छान स्टोरी लाईन आहे. सो आजसाठी आपण इकडेच ब्लॉग एंड करूया गाईज. पुन्हा भेटूया आपल्या नव्या पुढच्या ब्लॉग ब्लॉग मध्ये. मध्ये तोपर्यंत चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर पण करा, सबस्क्राईब पण करा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा. बाय.